नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे गीताई महिला पतसंस्थेच्या शाखेमध्ये दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. वसमत येथील अल्प दिवसातच उत्तम कामगिरी करून शाखेतील विविध उपक्रम राबवून शाखेला बळकटीकरण करण्यासाठी शाखेतील सर्व संचालक, संस्थापक, अध्यक्ष आणि शाखा व्यवस्थापक गिरीश पांडेसर यांनी आज शनिवार रोजी सन 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार श्रीहरी अंभोरे पाटील, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मराठवाडा संपादक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती ठिकाणी परिवाराचे मधुकर पाष्टे साहेब, संचालक प्रतिनिधी चंद्रकांत मराठे सर, इंजिनियर सुधीर टुनकीवार सर, बाबूराव पदभद्रे सर, इतर शाखेतील कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत उपसंपादक श्रीहरी अंभोरे यांनी सोबत कॅमेरामॅन बळेगावकर, केदार, हिंगोली. आज आपण वसमत येथील गीताई महिला अर्बन पतसंस्थेच्या संदर्भामध्ये 2026च्या दिनदर्शिकेच्या संदर्भामध्ये प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या संदर्भामध्ये शाखा व्यवस्थापक पांडे सर आपल्याशी संस्थेचे कामकाज व आजच्यापर्यंतच्या घडामोडी या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. काय सांगतात पांडे सर? सर, आज तर या निमित्त सगळ्याचं आपलं स्वागत आहे. आज दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पाष्टे मॅडम यांच्या नियोजनाखाली व संचालक मंडळ याच्यामध्ये संस्थेचे कामकाज चालू आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून दिनदर्शिकेचं प्रकाशन चा सोयीचं आयोजन करण्यात आलं. याच्यामध्ये सर्व ग्राहक, संचालक मंडळ प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेच्या वतीनं विविध ठेवी व कर्जाच्या योजना सध्या चालू करण्यात आल्या आहेत. संस्था ही अल्पावधीतच जरी चालू झाली असली तरी त्यांनी दैनंदिन पिग्मी एजंटच्या माध्यमातून वसमत शहर व तालुक्यामध्ये सर्वत्र आपला व्यवसाय वाढीसाठी सुरू केलेला आहे. संस्था लवकरच नवीन मोबाईल बँकिंग ॲप वगैरे चालू करायच्या तयारीत आहे.